राधे राधे श्याम मिला रे राधे 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 श्याम मिला रे राधे 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 कृष्ण मिला रे शिवदादा राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे 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 हरि बोल परमात्मा एकच खाली जसे तुम्ही आता नृत्य केलं ना तसं सगळे आपापल्या आनंदामध्ये बघले राधा राणीचं नाव घ्यावे हो श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे सगळे म्हणायला लागले म्हणायचं तुम्हाला म्हणा म्हणा हो श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे हा गोविंद राधे गोपाल राधे हो श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे हो असे सगळे त्या ठिकाणी मस्त मग्न आहे तो शक्तासूर त्या ठिकाणी आलाय आणि आल्यानंतर तो आता भगवंताला त्या ठिकाणी उचलणार आहे माझ्या भगवान परमात्म्याने तो त्या ठिकाणी छकड्यावरती बसलो तेव्हा लाट मारली तसा छकड्या सहित उडाला गोपाल कृष्ण भगवान की जय माझ्या भगवंताने त्या तृणावताचाही त्या ठिकाणी वध केला गोपाल कृष्ण भगवान की जय देवाने असे अनेक त्या ठिकाणी राक्षस मारल्यानंतर त्या ठिकाणी वसुदेव म्हणले जा गर्गाचार्याने म्हणले तुम्ही आता काय करा गोकुळामध्ये जा आणि माझ्या बाळांचा त्या ठिकाणी नामकरण विधी करा गर्गाचार्य त्या ठिकाणी गोकुळामध्ये आल्यानंतर गर्गाचार्य श्रेष्ठ ब्राह्मण आहेत नाही सर्व शास्त्रामध्ये निपुण आहे ते आले आणि मग आल्यानंतर नंदबाबांनी त्यांचं स्वागत केलं यशोदा माईंनी त्यांना बसण्यासाठी आसन टाकलं म्हणले मला वसुदेवाने पाठवले आपल्या दोन्ही मुलाचं नामकरण विधी करायचं म्हणले पण इथं घरामध्ये करायचं नाही म्हणजे कुठं करायचं गोशाळेमध्ये करायचं गोशाळेमध्ये का कारण माझ्या देवाला गायी खूप आवडतात माय बाप गोशाळेमध्ये आणि मग त्या ठिकाणी गोशाळेमध्ये त्या ठिकाणी आतमध्ये गेली आणि बसल्यानंतर रोहिणी माता आणि यशोदा मैया म्हणले बघू हा जसा पहिला ब्राह्मणाचा तसा हे का खरा ब्राह्मण परिचय घ्यायचा म्हणले मग भगवान श्रीकृष्णाला काय केलं रोहिणी मातेच्या मांडीवरती दिलं आणि रोहिणी मातेच्या मांडीवरती भगवान बलराम होते त्यांना यशोदा मैयाच्या मांडीवरती दिलं परीक्षा घ्यायला लागले बरं का कारण एकदा अनुभव आल्यावर माणसांनी सावध झालं पाहिजे यशोदा मैयाच्या चरित्रातून पाहायला मिळते माणसाने सावध राहिलं पाहिजे आणि मग म्हणले सांगा महाराज भविष्य सांगण्याच्या पूर्वी माझ्या देवाचं ते कुरड्या केसाचा भगवान भविष्यामध्ये खूप बलवान होणार आहे म्हणून याचं नाव बलराम ठेवा आणि जो दुसरा माझा भगवान परमात्मा हा सावळ्या रंगाचा आहे कृष्ण वर्णाचा आहे म्हणून याचं नाव कृष्ण ठेवा असं नामकरण विधी झालं गोपाल कृष्ण भगवान की जय असं नामकरण त्या ठिकाणी विधी झाला आणि विधी झाल्यानंतर मग माझ्या यशोदे मैयाला कळलं हा श्रेष्ठ ब्राह्मण आहे विद्वान ब्राह्मण आहे आणि खराच ब्राह्मण आहे आणि मग म्हणले महाराज एक विनंती माझ्या मुलाचं भविष्य सांगा माझ्या श्रीकृष्णाचं भविष्य सांगा असं म्हटल्यानंतर गर्गाचार्य भविष्य सांगला हा अनेक भक्तांचं संरक्षण करेल गो ब्राह्मणाची सेवा करेल दुष्टांचं निर्दालन करेल आणि पृथ्वीचा भार त्या ठिकाणी नाहीसा करेल याला आणखी भरपूर त्या ठिकाणी कार्य करायचे यशोदा मैया म्हणली महाराज ते नंतर सांगा आधी सांगा माझ्या मुलाचं लग्न केव्हा होणार आहे गर्गाचार्य म्हणले मैये नंदराणी तिच्या लग्नाची चिंता करू नको तू आशीर्वाद देऊ थकशील एवढे लग्न करणारे 16,108 लग्न करणार मी एवढ्यांची सासू होणार आहे आनंदच गगनात मावत नाही गोपाल कृष्ण भगवान की नामकरण विधी झाला गर्गाचार्य निघून गेला आता भगवंत मोठे व्हायला लागले पहिल्यांदा माझा भगवान परमात्मा घरामध्ये रांगू लागले कशी रांगत होते माझा भगवान परमात्मा
तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्यान रांगत डाव्या गुडघ्यान रांगत डाव्या गुडघ्यान रंगनी रंगनाथ डोम्या देखिना घेतली कमळाने जसवंती पैसांगे आणि या कृष्णाची आईने येणे व श्रीरंग जाते बचले तळवे दोन्ही तर हात त्या ठिकाणी जमिनीवरती ठेवले आणि सांगितलं पृथ्वी आता घाबरू नकोस मी आलोय त्यातळ हात टेकण्याचा अर्थ आहे भगवान परमात्मा रांगू लागले आणि माझी यशोदमय भगवंताला रोज सकाळी त्या ठिकाणी ब्रह्ममुहूर्ताला आंघोळ घालायची आंघोळ घातल्यानंतर देवाला त्या ठिकाणी सुंदर अलंकार घालायची देवाचं मेकअप करायची डोळ्यामध्ये काजळ कंपळाला गंध ओठाला लाली आणि डोक्याला मोर पंख त्या ठिकाणी लावायची माझ्याकडे लक्ष द्या काय सांगत होतो मी तुम्हाला म्हणा कथा डोक्याला मोर पंख लावायची देव त्या ठिकाणी रांगायचे घरामध्ये असं म्हणतात एकदा देव रांगत 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 त्या ठिकाणी गोशाळा जवळ होती दोघही त्या ठिकाणी बलराम आणि कृष्णांना दोघांनाही त्या ठिकाणी आंघोळ घालून सजवलंय लागले दोघ जण आणि ते गाईचं गोमूत्रामध्ये सगळं अंग भरून घेतलं सेन पूर्ण अंगाला लावून घेतलं मायबाप एवढी प्रिय मायबाप माझ्या भगवंताला गाय संपूर्ण अंगाला लावून घेतलं म्हणजे यशोदामाईने बघितलं आणि धावतच पळाली आणि गेल्यानंतर म्हणजे लाला अरे बलरामा अरे आताच तुम्हाला आंघोळी घातल्या पूर्ण अंग देवाने त्या ठिकाणी भरून घेतले परत आले त्यांना सुचिरभूत केले देवाशी हळूहळू परत रांगू लागले म्हणतात देव आता हळू घरात मध्ये खोड्या करायला लागली असं म्हणतात यशोदामाई त्या ठिकाणी देवाला स्तनपान करण्यासाठी घेतलेला आहे चुली समोर ती बसलेली चुलीवरती त्या ठिकाणी दूध ठेवलेलं आहे आणि देवाला स्तनपान करते माझी मैया आणि दूध उतू चाललंय दूध उतू चाललंय दुधावरची साय कारण साई म्हणजे लय जीव तुमचा दुधावरती साई जाईल बाजा श्याम सुंदर भगवान परमात्मा यशोदा मैयाच्या मांडीवर होते देवाला बाजूला टाकलं आणि दुधाकडे त्या ठिकाणी धाव घेतली देवा वाटला रे मी हिच्यासाठी आलोय आणि हीच मला बाजूला करते यातला बारकाव आहे मला बाजूला करते त्या दुधासाठी त्या साईसाठी पळते देवाला थोडा राग आला आणि राग आल्यानंतर आता सगळ्याचा ब्रह्मांड नाही का भगवान परमात्मा नाही वृक्षाचं पान खाली पडायचं का नाही त्याची सत्ता आहे अग्निदेवाला खुणवलं अग्निदेव चुलीतले प्रज्वलित झालं सगळं दूध उतू गेलं गोपाल कृष्ण भगवान की जय संपूर्ण दूध उतू गेलंय आणि देवाला रागाला रांगत रांगत देव त्या घरामध्ये ह्या दुधाचे त्या ठिकाणी उतरून होते देव गेलो रांगत रांगत म्हणले आता काही ठेवायचं ना म्हणले आज घरामध्ये देवाने जे बुडातलं गाड होतं तेच मोडलं सगळं त्या ठिकाणी दही दूध घरामध्ये गोपाल कृष्ण भगवान की जय लई संपूर्ण लीला गोड आहेत माय बाबा आता किती म्हणून सांगावं याच्यामध्ये देव त्या ठिकाणी हळूहळू आता मोठे झाले मोठे झाल्यानंतर चालायला लागले देव घरामध्ये नाना प्रकारच्या खोड्या करतात एकदा असं झालं यशोदामया घरामध्ये त्या ठिकाणी व्यस्त असताना देव बाहेर निघून गेले देव घरामध्ये दिसत नाहीये यशोदामया कावरी बावरी झाली लाला दिसत नाहीये मी कामामध्ये व्यस्त झाले आणि घाबरून गेली बघा जसं आपलं बाळ घरामध्ये खेळत असताना आईची नजर आड जावं
त्यावेळेस त्या आईची काय अवस्था होती त्या आईला जाऊन विचारा. आणि यशोदा मैची तीच अवस्था झाली. बाळ आपल्या समोर, लल्ला आपल्या समोर दिसत नाही. आणि मग गोकुळामध्ये माझी यशोदा मैया त्या ठिकाणी एका एका गवळणीला विचारते, काय म्हणते, माझा कृष्ण देखील कुणीतरी सांगा गे सांगा. त्या गोपिका म्हणायला लागल्या, आम्हाला का तेवढंच काम धंदे का तुझ्या लेकराकडे पाहिलं का, दुसरे आम्हाला काम नाहीत का. माता शोभे पिंपळ पान मेघ वर्णायसा जान, त्याला म्हणती भगवान योगी ध्यान विश्रांती. तुम्ही पाहिला का माझा देव. ते म्हणजे आम्ही नाही पाहिला. अशा भगवंतांनी अनेक लीला केल्या. आता भगवंत त्या ठिकाणी मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर भगवंत त्या ठिकाणी भगवंताचे काही सवंगडी झाले, देवाचे सवंगडी झाले. सवंगडीत पाहिले कोण होते देवाचे सवंगडी, पेद्या, सुदामा, वर्जा, वाकड्या, हे देवाचे सगळे सवंगडी होते. देव राजाच्या घरामध्ये असल्यामुळे देवाची तब्येत सगळी चांगली होती. पण देवाची बाकीची सवंगडी होते मायबाप, ते सगळे काळी छाप, एकदम लुगडे. तुम्ही आता कीर्तनामधून ऐकत आहात प्रत्येक वेळेस काल्याच्या संबंधामध्ये एकदम त्या ठिकाणी लुगडे काळी छाप. भगवंत म्हणले, अरे म्हणजे घरामध्ये दही दूध तूप लोणी नाही काय. म्हणले सगळं आहे देवा, पण मग म्हणजे ते कुठं आम्हाला खायला मिळते. म्हणले मग कुठं जाते ते. कंस मामाकडे मथुरेला जाते. म्हणजे गायी आपण वळायच्या, गायीचं लालन पालन सगळं आपण करायचं आणि दूध सगळं काढून त्या ठिकाणी कंसाला द्यायचं. म्हणजे असं जमणार नाही म्हणले. मग म्हणले काय करायचं, काय ना म्हणले सोपं काम करू, म्हणले चोऱ्या करायला सुरुवात करू. आणि मग देवाने त्या ठिकाणी चोऱ्या करायला सुरुवात केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताने सगळी टीम बनवली आणि टीम बनवल्यानंतर देव काय करायचे, दिवसा चोऱ्या करीत नव्हते, देव रातच्या चोऱ्या करायचे. एका गोपिकेच्या घरामध्ये भगवंत गेले रात्रीला, दही दूध तूप भरपूर खाल्लं आणि खाल्ल्यानंतर सगळे सांगितलं तुम्ही बाहेर जा. आणि बाहेर गेल्यानंतर दोघी सासू सुना जवळ झोपलेले होते. देवाने काय केलं, जे लोणी होतं भरपूर खाल्लं, उरलेलं लोणी सुनेचे बी तोंडाला लावलं, सासूचे बी तोंडाला लावलं आणि देव पळून गेली तिथून. मग सकाळी त्या ठिकाणी उठल्या, त्या सूर्योदय नव्हत्या, त्या ब्रह्ममुहूर्ताला उठत होत्या. आणि सकाळी उठल्यानंतर सगळं घरामध्ये काहीच नाही, दही नाही, दूध नाही, तूप नाही, काही नाही. मग सासू म्हणली, हा तरी मला घरात दही दूध तूप राही नाही. सासूने पहिलं सुनीकडे पाहिलं, मुख तिच्या तोंडाला दिसलं, पण डायरेक्ट म्हणता येईल ना, कारण डायरेक्ट म्हणतो भांडायला उठायची. सासू म्हणायला लागली, हा तरी मला घरात दही दूध तूप लोणी काहीच राहत नाही. रातच्या उठती मी झोपल्यानंतर चोरून खाती. सुनला असं म्हणलं तर सून म्हणली, सासूबाई असं नाही म्हणायचं. म्हणले माझ्या आधी तुम्हीच उठून खाताय, काय पुरावा. म्हणले चला, म्हणले आरशे समोर. दोघेही आरशे समोर गेल्याने दोघीच्याही तोंडाला त्या ठिकाणी लागलेलं होतं माय बाप लोणी. गोपाल कृष्ण भगवान की. दोघीच्याही त्या ठिकाणी म्हणले हे दुसरं कोणी केलं नाही. कोण केलंय हे बस म्हणले नंदबाबाच्या कृष्णानेच केलं, दुसरं कोणी केलेलं नाही. देवाने अशा अनेक चोरीच्या लीला केल्या माय बाप. सगळ्या गवळणी त्या ठिकाणी एकदा असं म्हणतात, भगवंत गोकुळामधून जात असताना एक म्हातारा बाहेर झोपलेला होता आणि त्याच्या शेजारीच एक डेरा होता, मोठा डेरा होता. गोपाळ सगळे पुढे जाऊ दिले सवंगडी. देवाने तो डेरा घेतला आणि त्या बाबाच्या डेरीवरती फोडला. गोपाल कृष्ण भगवान की जय. काही गोपिका त्या ठिकाणी दारामध्ये सुंदर अशी रांगोळी काढत होत्या. एवढ्या मेहनतीने रांगोळी, जवळजवळ 4 तास लागले त्यांना रांगोळी काढण्यासाठी. आणि देव अशी तिथे उभे होते. त्यांना वाटलं हे काहीतरी करीन बर का. त्यावेळेस त्या गोपिका देवाला म्हणले, देवा हे कृष्णा बाजूला. देव म्हणले, अरे मी तुम्हाला आनंद द्यायसाठी लोक मला बाजूला लोटताय, हा भाव आहे त्याच्यातला. देव निस्ती उभे राहील. म्हणले मी काहीच करत नाही, तुम्ही काढा म्हणले रांगोळी. अशी सुंदर रांगोळी काढली माय बाप. 4 ते 5 तास त्यांना ती रांगोळी काढण्यासाठी वेळ लागला. आणि त्यांनी रांगोळी काढली. त्या रांगोळी त्या ठिकाणी हळद कुंकू टाकलं आणि या रांगोळीची पूजा केली. हे सगळी गेले आणि या बाबांनी जाऊन त्याच्यावर लघुशंका केली. अष्टदळ काढिले अंगणी
वरी मुते चक्रपाणी सगळं अष्टव्यस्त करून टाकलं. गोकुळवासी लोक म्हणले आता एक आपल्याला त्रास सहन होत नाही, याच्यात खूप लीला आहेत, पण आपल्याला देवाच्या लग्नापर्यंत पोहोचायचं आणखी. आणि मग सगळ्या गवळणी आल्या आणि यशोदा मैयाकडे आल्याने म्हणले बस या कृष्णाचं कौरक सहन करू म्हणले आपण. राजाचा मुलगा झाला म्हणजे का काही बी करायचं का म्हणले. सगळ्या गवळणी माझ्या यशोदा मैयाकडे आल्या, स्टीमच काढी म्हणले, सगळे जाऊन घराणे करून म्हणले. सगळे जण आले नंद बाबाच्या वड्यावर, त्यांनी घराणे करायला लागले. यशोदे तुझ्या कृष्णाला काही समजून सांग, आमच्या घरामध्ये तो दही दूध तूप लोणी खातो सगळं घरामध्ये आमचे डेरे फोडून टाकतो आणि आम्ही झोपल्यास आमच्या तोंडाला लावतोय. ती म्हणते आमच्या दाराला माझारा बाहेर झोपलं, त्याच्या डेअरीवरती डेरा फोडला, आम्ही अष्टदळ काढी, असे नाना प्रकारे त्या ठिकाणी म्हणायला लागल्या. त्यावेळी यशोदा मैया म्हणते तुम्हाला वेळ लागलं काय, माझा लाला तसा करू शकतच नाही, माझा बाळ असं करू शकतच नाही. मग त्याच्यामध्ये गवळून होती बघा, जुनी गवळून होती. म्हणले हा कृष्णा अरे छाट गवळणीच्या काय ना दिला आपल्या घराला येऊन पाहिजे. देवाला अभिमान जमत नाही, तेच समोर आला. देव म्हणले असं आहे का, सवंगड्या सांगितले नंबर घ्या म्हणले, घराचा नंबर तिच्या घराचा नंबर घेतला. पण माझी यशोदा मैया म्हणजे तुम्ही माझ्या बाळावरती आळ घेऊ नका, माझं बाळ कसं आहे, बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसते गोजिरवाणी गे, बाळ दिसते गोजिरवाणी, बाळ दिसतंय गोजिरवाणे गे, बाळ दिसतंय गोजिरवाणे. काय सांगत घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगत घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराणी गोकुळच्या नारी, काय सांगता घराणी गोकुळच्या नारी. हो. काय माझ्या बाळावरती आळ घेत आहे, माझा श्रीरंग माझा वेडा गेला नाही दुसरा जोडा, तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी, तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी, तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. माझा बाळ तसा नाहीये असे त्या ठिकाणी माझी मैया त्यांना समजावून सांगते. मग निघून गेले सगळे. रात्रीचा प्रसंग सगळे सवंगडी त्या ठिकाणी जमा केले. म्हणजे आपल्याला चॅलेंज केलं, म्हणले ते जमत नाही, माझ्या भक्तीमध्ये अहंकार जमत नाही. महाराज म्हणले ना तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. अभिमान देवाला जमत नाही भक्तीमध्ये, लक्षात ठेवा. अभिमान अहंकार झाला तर देव बाजूला जातो. गोपाल कृष्ण भगवान की जय. कारण अहंकार तुका म्हणे नरकी घाली अभिमान, नरकाला घालणार द्वार म्हणजे अहंकार आहे. म्हणून भक्तीमध्ये अहंकार येऊ नाहीये. देवाने राज्या सगळे सवंगडी जमा केले. ते गोवळ्याने गोपी दोघे त्या ठिकाणी विश्रांतीसाठी झोपले होते. रात्री झोपलेले आहेत. देव त्या ठिकाणी खिडकीमधून उडी मारली ना आतमध्ये गेले. सगळं दही दूध तूप सगळं खाल्लं, सगळे मडके फोडून टाकले, सगळं अस्ता व्यस्त केले. आणि जे गोपाळ त्यांना म्हणले निघा म्हणले तुम्ही बाहेर, आता मी येतो म्हणले मागून. आणि देव मागून निघायला लागले. पूर्वीच्या लोकांच्या दाढ्या खूप वाढलेल्या असायच्या, लांब दाढ्या. आणि माता माऊल्यांची खूप त्या ठिकाणी पूर्वी गोपिकांची केस लांब लांब असायची. मग यांनी काय केलं बाबांना, त्याची दाढी आणि वेणी दोन्हीची गाठ बांधली, दोन्हीची गाठ बांधली आणि भगवंत त्या ठिकाणी निघून गेले. आता सकाळी झाली, 4 वाजले. गाई हंबरडा फोडताय वासरासाठी, गाई हंबरडा फोडतायत वासरासाठी, धार काढायची. मग पहिल्यांदा ती त्या ठिकाणी गोपिका उठली. ती गोपी उठल्यानंतर तिच्या दाढीला झटका बसला, आपल्या तिच्या वेणीला झटका बसला. तिच्या वेणीला झटका बसल्यानंतर ती म्हणली आता काय वय आहे का आपला, आता तिला लाज वाटली. आणि त्याच्याही दाढीला झटका बसला. ती म्हणले कळतं का म्हणली, आता वय काय माझी दाढी धरून ओढते. मग ती म्हणली मी कधी तुमची दाढी ओढली, ते म्हणलं मी कधी तुझी वेणी ओढली.
प्रकाशासमोर गेली आणि बघितलं तुनीची गाठ बांधली. अर म्हणजे गाठ कोण बांधली? त्यावेळेस म्हणजे गाठ कोण बांधणार आहे? तुम्ही तर बांधू शकत नाही, मी बांधू शकत नाही. म्हणजे तू आज दिवसभरात काय काम केले? काही नाही म्हणले, गाराने घेऊन गेलते. म्हणजे कुठं? नंदबाबाच्या वाड्यावरती गेलती. काय गाराने केले काय नाही म्हणले, कृष्णाला चॅलेंज दिलं, माझ्या घरी येऊन बघ मी काय करते, तुला जागी धरते, तुझी चोरी पकडते आणि तुझ्या आई समोर उभं करते. बस म्हणजे त्याचाच परिणाम आहे. बसा म्हणले आता घरातच. माय बाप. मग त्यांनी ती गाठ तोडण्यासाठी सोडण्यासाठी शस्त्राचा वापर केला. माय बाप कापायला लागली, पण तशी नाही कापायला लागली. ती म्हणली तुमची दाढी कापा, माझी वेणी कापू नका. कारण एवढी लांब माझी वेणी वाढवण्यासाठी मी खूप दिवस घातले त्याच्यात. नाना प्रकारचा शॅम्पू घातला, केस वाढत नाहीत म्हणून 2-2 हजाराच्या बाटल्या आणून त्याच्यात लावल्यात. आणि लांब एवढी माझी केस केलेत, खूप सोयी घेतली. मी कापू देणार ते मला, मी बी दाढी कापू देणार नाही. कुणीतरी माघार घ्यावी. तुम्हाला बाबा काप, तुझ्या पुढे कौरव बोलाव म्हणले. शेवटी तुमच्या पुढे नतमस्तक घ्यावं लागत. काप म्हणे माझी दाढी. आणि विळी घेतली, दाढी कापायला लागली, गाठ सोडायला लागली. दाढी कापत नाही का? गाठ कोण मारली? माझ्या भगवान परमात्म्याने गाठ मारली. बरं म्हणले कापला, म्हणले जाळू, म्हणले जाळू तर सगळी जळून जायची दाढी. आणि मग ती दाढी जाळण्याचा हे प्रयत्न केला, तरीही त्या ठिकाणी ती दाढी जळत नाही. आणि मग सकाळची शेजारी पाजारी ते गवळे गोपिका त्या ठिकाणी सगळे उठले. अरे म्हणले नवरा बायकोचे भांडणं तर झाले नाही म्हणले, 6 वाजलेत म्हणे, गाई हंबारडा फोडायल्यात, आणखी उठले नाहीत म्हणले. दरवाजा वाजवायला लागले, पण दरवाजा बाहेरून लावलेला होता. त्या गोपीने आवाज दिला, तुम्हीच दरवाजा उघडा, ही त्या ठिकाणी गाठ मारलेली आहे. आणि मग उघडल्यानंतर ते दृश्य पाहिलं. अरे बापरे म्हणले, हे वेगळाच कार्यक्रम आहे. आणि त्याच्यातली गंमत अशी, जी गोपी होती, जी गवळण होती, ती होती 6 फूट आणि हा गोपी होता 4 फूट. ती उभी राहिली की त्या दाढीला झटका बसायचा. म्हणले आता गाठ असे आपल्याच्या सुटणार नाही. आता आपल्याला गाठ सोडण्यासाठी कुठं जावं लागेल? आपल्याला कृष्णाकडे जावं लागेल. म्हणजे बाहेर कसं जायचं? लोक हसतील. लोकांना तर तेवढंच पाहिजे, पण म्हणले गेल्याशिवाय पर्याय नाही. दोघही त्या ठिकाणी नंद बाबाच्या वाडीला ज्यावेळेस निघायला सुरुवात केली, ती होती 6 फुटाची. बिचाऱ्याच्या दाढीला झटके बसायला लागले, टाचवरी करून चालायला लागले. गावातल्या मुलांना तेवढंच पाहिजे, लगेच मुलांनी घरात पळाले, लगेच ते परत यायला लागले, परत ते वाजवायला धतडंग 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 धतडंग. सगळी हसायला लागली, बेइज्जती झाली. आणि मग मोठ्याने आवाजाला, यशोदे यशोदे यशोदा म्हणली. सकाळी सकाळीच काय करा गिराईक आलं म्हणलं आपल्याकडे. आता यशोदा माई ऐका, माई बाप बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर म्हणले, हे काय प्रकारे बघ म्हणे, तुझ्या कृष्णाने केले. माझ्या कृष्णाने केले. देवाच्या कानावरती आवाज गेला आणि देव त्या ठिकाणी झोपीतूनच यशोदा मैयाच्या पाठीमागे उभे राहिले आणि पाहायला लागले. कस काय असं खुणवलं तिला. बोले बघ तुझ्या कृष्णाने गाठ मारली. भगवंत म्हणले, कृष्ण भगवंत म्हणले, आई मैये, मी तर रात्री तुझ्या पशी झोपलेलो होतो, मी कुठे गेलो नाही. ही आळ घेती काल टिकाची घेटाळ गे गोकुळीच्या नारी. ही आळ घेते माझ्यावरती, मी काही केलं नाही. मैये मी तुझ्या पशीच होतो रात्री. हो म्हणले, माझ्या पशी होतं लाल तू. मग मात्र त्याचा अहंकार निवृत्त झाला आणि देवाला शरण गेले. देवा बस आता लय बेइज्जती झाली, क्षमा कर मला. देवाची माफी मागितली. माझ्या भगवंताने त्याच्याकडे कृपा दृष्टीने पाहिलं, तिची गाठ निष्ठून गेली. गोपाल कृष्ण भगवान की जय. कोणती गाठ होती ती? अहो जन्म मरणाची गाठ सोडी माझ्या भगवान परमात्म्याने. सर्वसामान्य गाठ नव्हती. देवाने अशा अनेक लीला केल्या माय बाप.
हे गोकुळाशी मध्ये त्या ठिकाणी लोक कंटाळून गेले. काही तर म्हणले बस आता गोकुळामध्ये राहायचंच नाही. खूप त्रास द्यायला म्हणले भगवंत हा कृष्ण खूप त्रास द्यायला लागलाय. मग एका जणांना ठरवलं आपल्याला ओम बाबा गोकुळातच राहायचं नाही, गोकुळ सोडून निघून जायचं. आणि मग त्यानं काय केलं, ते म्हणले दिवसा जाऊ देणार नाही आपल्या. गाडी बैल त्या ठिकाणी सज्ज केली. घरातला जेवढा पसारा होता ना तेवढा पसारा गाडीमध्ये टाकला आणि रातचीच निघली आपली गाडी बैल घेऊन. म्हणजे आता गोकुळामध्ये राहायचं नाही, दुसऱ्या गावामध्ये लय त्रास द्यायला म्हणजे नंदाचा कार्टा. आणि मग गाडी बैल घेऊन रातचीच निघली. माझ्या देवाला कळलं. देव म्हणले जाऊ दे, किती लांब जाते, किती देर लांब झाले तरी एका मिनिटामध्ये मी तिथं जातो. सकाळची वेळ त्या ठिकाणी ते रस्त्याने जाते. दुपारची वेळ 12 वाजले. दोघंच नवरा बायको गेली. देवाला वाईट वाटलं, अरे रे माझं वैकुंठ लोक सोडून यांना आनंद देण्यासाठी आलोय आणि मला सोडून जात आहेत. पण देव तसं नाही. देव पुन्हा वापस आणतो भक्ताला. अज्ञानाच्या निद्रेत जरी गेला तरी पुन्हा ज्ञानाच्या दिव्य ज्ञानाच्या जागृतीमध्ये देव त्यांना जागच करतो. मग हे दोघं नवरा बायको गाडी बैल घेऊन त्या ठिकाणी जातेत. फुल असं उन्हाचा प्रहर पडला त्या ठिकाणी. आणि उन्हाचा प्रहर झाल्यानंतर त्याची पत्नी म्हणायला लागली, मला खूप तहान लागली मालक, मला पाणी प्यायसाठी पाणी घेऊन या. आणि मग म्हणला मी पाणी आणण्यासाठी जातोय पण तू गाडी पशीच उभा राहा, कधी ते नंदाचा काट येईन म्हणे सांगता येत नाही, तिथंच थांब गाडी पशी. ती म्हणली मालक मी कुठंच जात नाही, तुम्ही पाणी तर घेऊन या. पण त्याचा विश्वासच बसत. त्यानं पाण्याचा लोटा घेतला. तिथं जवळ विहीर होती. पुढं चालायचा पाठीमागं पाहायचा, पुढं चालायचा पाठीमागं पाहायचा. विश्वास नाही. त्या विहिरीत उतरल्या सहित उतरस्तूर त्याला त्याची बायको एकटी दिसली गाडी पाहिजे. हा विहिरीत उतरला की लगेच बाबा तिथं प्रकट झाला. गोपाल कृष्ण भगवान की. तिच्या नवऱ्याचं रूप धारण केलं. तिला पाणी पाजलं, गाडी पुढे हाणायला लागला. आणि जो खरा नवरा होता तो मागूनच पळत आला. ए म्हणे गाडी नेऊ नको, थांब मी पाठीमागं आणखी. गाडी तर पुढे चालू आहे. माय बाप हा धावतोय, अगं थांब थांब. मालक तर माझी चूक. धावत पळत त्या ठिकाणी गाडी भरती. गाडीच्या समोर गेला, गाडी थांबवली आणि दोघं सारखी दिसायला लागली. देवाने तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं. दोघं सारखी. उतर म्हणे खाली, ही माझी बायको येत नाही म्हणे, माझी बायको आहे म्हणे. दोघांचे त्या ठिकाणी भांडणं लागले. दोघांचे भांडणं लागले की तिसरा गाडीवरच प्रगट झाला. गाडी पुढं, दोघांचे भांडण चालू, गाडी पुढं. मग आता हे दोघं रूपाला सारखे दिसल्यामुळे प्रश्न पडला की नेमका नवरा कोण आहे. म्हणजे याचा न्याय करायचा. म्हणजे चला वापस कुठं नंदबाबाकडे. गाडी फिरवली आणि नंदबाबाकडे परत त्या ठिकाणी गाडी आली. पंचायत भरली. दोघं सारखे दिसायले. खरा कोण नेमका काहीच कळलं न गेलं. म्हणले एक पर्याय करू. नंदबाबाच्या लक्षात आलं दुसरं तिसरं कोणी केलं नाही. म्हणले हा आपलाच पुत्र आहे, हे कृष्णानेच केलंय. पण सिद्ध करायचंय. मग कसं सिद्ध करायचं. मग त्यांनी म्हणतात 12 फूट असा खड्डा खांदला लांब. 12 फूट पूर्ण खड्डा खांदला लांबीचा. आणि त्याच्यामध्ये इंधन टाकला आणि असे लाल इंगळ विस्तू तयार केला. पूर्ण विस्तू तयार केला आणि दोघंही उभं केली त्या ठिकाणी. आणि म्हणले जो खरा नवरा असेल, तिचा जो खरा नवरा असेल तो इथून या तीरावरून त्या पलीकडे तीराला उडी मारी, या काठावरून खड्ड्याच्या त्या काठाला उडी मारी. आता भगवंताला काय अशक्य होतं. देवाने लगेच उडी मारली पलीकडे. जो खरा होता तो खालीच बसला. बस मला बायको नको, काहीच नको म्हणला आपल्याला. याच्यात पडत जळून म्हणून म्हणे आपण. डोक्याला हात लावला मला, नंद बाबा ही बायको नको मला. आला योग योग घडून तर दुसरी करू. गोपाल कृष्ण भगवान की जय. पण बस नंद बाबा म्हणले हे घे, जा तुझी बायको घेऊन जा. देवाने मायबाप अशा अनेक त्या ठिकाणी लीला केल्या. देव आता मोठे व्हायला लागले. आणि मोठे व्हायला लागल्यानंतर यशोदा मैया म्हणली बस बजाल्या खूप झाल्या खोड्या. आता एक काम करा म्हणे, आपल्या घरी 9 लाख गाय आहेत. आता तुम्ही शाळेला जा. पूर्वीची शाळा कोणती होती माहिती का. गाया त्या ठिकाणी ओळायच्या. आणि मग माझ्या भगवान परमात्म्याला आता गोपाळ केलेला आहे. देवाला त्या ठिकाणी नटवलेला आहे. आता देव गाई चारण्यासाठी वृंदावनामध्ये जाणार आहे. माझ्या यशोदा मैयेने देवाला नटवलं. मोर पंख लावला. खांद्यावरती त्या ठिकाणी काळी घुंगडी टाकली. हातामध्ये काठी दिली. आणि दिल्यानंतर सगळ्या गोपाळांना सांगितलं हे बघा माझ्या कृष्णावरती ध्यान द्या बरं का. तो माझा प्राण आहे.
वृंदावनामध्ये गेल्यानंतर लांब खेळायला जाऊ नका, जवळच खेळा, त्याच्यावरची लक्ष द्या, तो माझा प्राण आहे. यशोदामाई अशी धाई मोकलून रडायला लागली. आता देव माझ्यापासून लांब जातोय. जवळची खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. लांब जाऊ नका, माझ्या लालावरती नजर ठेवा. देवाला नटवले गवळण आहे बघा, गोड गवळण आहे. कांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी चारीत असे, कांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी चारीत असे. सावळा जग जेठी धेनु, 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 सावळा जग जेठी. खांद्यावरती कांबडी आहे आणि माझा भगवान परमात्मा त्या ठिकाणी वृंदावनामध्ये गेले. वृंदावनामध्ये गेल्यानंतर देवाने अनेक लीला केल्या, पण माझा भगवान परमात्मा कसा दिसत होता माहिती का? ती काय छोटी छोटी गैया. परमेश्वर बाबा आहे का पाठ तुमच्या ते? म्हणा की मग. छोटी छोटी गैया छोटे छोटे बाळ, छोटी छोटी गैया छोटे छोटे बाळ, छोटो सो मेरो मदन. हरी बोल. छोटी गैया छोटे छोटे बाळ, छोटो सो मेरो मदन गोपाळ. आगे आगे गैया पीछे पीछे बाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया हरी बोल. छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटो सो मेरो मदन. हरी बोल. श्री राधे. ठिकाणी गायी चारायला लागल्या. खूप त्या ठिकाणी मोज मस्ती, त्या ठिकाणी नाना प्रकारचे खेळ खेळायला लागले. कोणते कोणते खेळ होते? कोणते कोणते खेळ होते महाराज? खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी. खेळ असे नाना प्रकारचे खेळ होते. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, वाजे जमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. जय हो.
भगवंतांनी त्या ठिकाणी खेळ खेळले आणि खेळ खेळल्यानंतर भूक लागल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यांचे शूद्र एकत्र जमा केल्या. सर्वांच्या या सपन बाबा या गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि देवाने सगळे खेळ खेळे, भूक लागली, सगळे गोपाळांनी त्या ठिकाणी एकत्र शिदुरी केली. त्या कार्याच्या प्रसंगामध्ये आपल्याला ऐकायलाच मिळणार आहे. आणि मग सगळी गोपाळ एकत्र जमले, सगळी शिदुरी आणली, सगळ्यांनी शिदुरी खाल्ली आणि शिदुरी खाल्ल्यानंतर हा सगळा त्यांचा रंग त्या ठिकाणी बघितला. देवाचा सगळा अधिकार आणि त्याच्यामध्ये राक्षस आले. बकासुराचा त्या ठिकाणी भगवान परमात्मा वध केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आगासुराचाही भगवान परमात्म्याने वध केला. आता दररोज जे काही देवाने वृंदावनामध्ये लीला केले की ते सगळे घरी आल्यानंतर गोपाळ त्या ठिकाणी आईवडिलांना सांगायचे, आज देवाने ह्या राक्षसाला मारलं, त्या देवाने त्या राक्षसाला मारलं. दररोज त्या ठिकाणी आलेली घटना सांगायची. त्यावेळेस परीक्षित महाराज शुकाचार्य म्हणतात, दररोज ब्रह्मदेवाला वाटलं हा नाना प्रकारचे लीला करतोय, राक्षस मारले, हा एवढा बलवान आहे का? म्हणून ब्रह्मदेवाने काय केलं, भगवंत आणि सगळे गोपाळ जेवायला बसलेले असताना सगळ्या गायच घेऊन गेले. गोलोकाला, सत्य लोकाला गाय घेऊन गेले. ब्रह्मदेवाने गाय घेऊन गेल्या. जेवण झाले. देव म्हणले सवंगड्याला काय म्हणले, गोपाळांना तुम्ही बसा इथे, आता मी गाया वळून आणतो. हे कोणी केलं असेल? देव म्हणले माझाच पुत्र. हा म्हणले बापाची परीक्षा पाहतोय काय? बापाची परीक्षा बघतोय. वर्षभर माझ्या देवाने रूप धारण केले गोपाळांचं आणि गायीचं. का धारण केले? ज्यावेळेस भगवळणी होत्या गोकुळामधले, त्यांना वाटायचं भगवंत एकटीला मैलाच आनंद देतो, आपल्याला कधी आनंद देईल, हृदयामध्ये भाव. मी तुम्हाला सांगून गेलो प्रमाण हो या भक्ती केला तैसा, हृदयामध्ये जसा भाव असेल तसा भगवान परमात्मा भाव पूर्ण करतो माय बाप. आणि त्या गोपिकांना वाटलं देवाने आपलं ही स्तनपान करावं. आपला मुलगा झाला असता तर मला काही चिंता करू नका. आणि गायींचं माझा भगवान परमात्मा बछडा झाला आणि गायींचं दूध प्यायला लागला. गाय अधिक पाहणं त्या ठिकाणी सोडायला लागल्या. आणि सगळ्या त्या गोपी आहेत, त्या गोपीला देवाने आनंद दिला. आणि 1 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण कंप्लीट झालं. ब्रह्मदेवाला वाटलं आता खाली आपण जाऊन बघावं की यांचा कारभार कसा चाललाय. ब्रह्मदेवाने आपलं सीट, आपली जागा सोडली आणि खाली त्या ठिकाणी वृंदावनामध्ये आले की लगेच माझा भगवान परमात्मा तिथं ब्रह्मदेवाच्या रूपाने प्रगट झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. ब्रह्मदेवाच्या रूपामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाला आणि सगळ्यांना सांगितलं, जे काही सेवक होते, आजकाल ब्रह्मदेव डुप्लिकेट लय फिरायलेत, लक्ष द्या. हा डुप्लिकेट ब्रह्मदेव आहे, आपल्या इथं येईल, त्याला आतमध्ये येऊ देऊ नका असं सांगितलं. आणि ब्रह्मदेवाचं रूप धारण करून देव त्या ठिकाणी सिंहासनावरती बसलेले आहेत. देवाने सगळं वातावरण पाहिलं, म्हणले जसंच्या तसंच चालले, चला म्हणले आपलं वापस चला. आणि ज्यावेळेस ब्रह्मदेव त्या ठिकाणी सत्य लोकाला आल्यानंतर आता आतमध्ये राजमहालात जाणार आहे, त्यावेळेस सेवकाने अशी काठे लावल्या आडव्या, अजिबात जायचं नाही. म्हणले अरे मी राजा आहे तुमचा, मी ब्रह्मदेव आहे, मला आतमध्ये जाऊ देत नाहीत का? नाही म्हणले डुप्लिकेट ब्रह्मदेव आलेत म्हणले. ते बघा म्हणले आमचे राजे महाराजे त्या ठिकाणी सिंहासनावरती बसलेले आहेत. आणि मग ब्रह्मदेव 2 सारखे दिसते. ब्रह्मदेवाला कळालं आपली चुकी झाली, आपण आपल्या बापाची परीक्षा घ्यायला निघालो. गोपाल कृष्ण भगवान की. ब्रह्मदेवाने देवाला हात जोडले, म्हणले देवा माझ्याकडनं चुकी झाली, मला क्षमा करा. मग देवाची स्तुती करायला लागली. जीभ दातान चावल्यानंतर जीभ कापून टाकतात का? जीभ दाताने चाविली, कोणी 32 ताडिली. दाताने जीभ चावली म्हणजे का कोणी दाताच्या ठिकाणी पाडून टाकतं का? देवाची स्तुती करायला लागली. किंवा आईच्या मांडीवरती बाळ असताना त्या बाळाने त्या ठिकाणी आईच्या मांडीवरती घाण केली, आई मांडी कापून टाकते का? नाही ना, मला क्षमा करा. आणि मग ब्रह्मदेवाने देवाची भरपूर त्या ठिकाणी स्तुती केली. आणि स्तुती केल्यानंतर देवा म्हणले आता परत बापाची परीक्षा घ्यायची नाहीये. ब्रह्मदेवाला अहंकार झाला. ब्रह्मदेवाची त्या ठिकाणी लीला सांगितली. मग कालिया मर्दनाची सुंदर त्या ठिकाणी लीला सांगितली. बघा कालिया नावाचा त्या ठिकाणी साप आहे, त्याला गरुड त्या ठिकाणी बेजार करायला लागला. समुद्रामध्ये कुठं राहू देत नाही. मग आश्रय घेण्यासाठी तो यमुना मैयामध्ये राहायला लागला. त्या काल्या नागाच्या विषामुळे ज्या यमुना मैयामध्ये गायी पाणी प्यायला जात्या, गायी मरून पडू लागल्या. त्याच्या विषाच्या प्रभावामुळे पशु पक्षी त्या ठिकाणी यमुना मैयाच्या वरून जात होते, तेही त्या ठिकाणी पाण्यात पडायला लागले.
असं भीषण वातावरण व्हायला लागल्यानंतर माझ्या देवाला कळालं आणि भगवान परमात्मा यमुना मैयेच्या काठी विटू दांडूचा खेळ खेळायला लागले, चेंडू फळीचा खेळ खेळायला लागले. असं म्हणतात चेंडू त्या ठिकाणी यमुना मैयामध्ये पडला आणि यमुना मैयामध्ये पडल्यानंतर सगळे गोपाळ म्हणू लागले, देवा आम्हाला काही सांगायचं नाहीये, तो चेंडू आम्हाला पाहिजे, आम्हाला हवाय. पण काही गोपाळ म्हणू लागले, देवा जाऊ नका तुम्ही, कारण का त्या यमुना मैयेच्या डोहामध्ये कालिया नावाचा साप आहे, तो चावेल तुम्हाला. पण काही म्हणायला लागले आम्हाला पाहिजे, देवाची ती लीला होती मायबाप, त्याला पळून लावायचं. मग देवाने काहीच विचार न करता तो चेंडू आणण्यासाठी यमुना मैयेमध्ये उडी मारली आणि उडी मारल्यानंतर सगळे गोपाळ पळतच आले मायबाप. आणि यशोदा मैयाला म्हणायला लागले, यशोदा मैया देवाने यमुना मैयेमध्ये उडी मारली, कालिया नावाचा नाग त्याच्यामध्ये आहे. सगळं गोकुळच पळत आलं आणि आल्यानंतर सगळे त्या ठिकाणी रडायला लागले. यशोदा मैया म्हणायला लागली, सोडा सोडा सोडा, मला जाऊ द्या. ते काहीतरी गवळण आहे बघा बाबा. कोणती गवळण आहे ती? यशोदे तुझा कृष्ण यमुना डोही बुडाला, कृष्ण यमुना डोही मध्ये बुडालाय. ही बातमी कळाली. यशोदा मैया धाय मोकळे, सोडा मला जाऊ द्या, मला उडी मारू द्या, मी माझ्या बाळाला घेऊन येते. लईच हंबरडा फोडायला लागली, गवळणी धरत्यात. यशोदा मैया हंबरडा फोडते. मग काही गवळीने म्हणल्या, द्या बरं सोडून, जाते का पाहू. हंती गवडी पाहू परीक्षा घेतली. यशोदा मैयाला सोडून दिली की जागीच करून पडली, मदत गेली नाही, कोणी जात नाही. परीक्षा घेऊन पाहिली, कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा जीव प्रिय माय बाप, कोणी कोणासाठी मरायला तयार नाही. यशोदा मैयानं आता उडी मारायची, उडी नाही मारली, जागीच खालीच करून पडली. आणि मग माझ्या भगवान परमात्म्याने त्याच्यासोबत युद्ध खेळलं. त्याच्यासोबत युद्ध झाल्यानंतर तो म्हणला, देव मला क्षमा करा, मी इथं राहिल्यामुळे तुम्हाला त्रास झाला, पण मी जाऊ तरी कुठं, तुमचं वाहन आहे तो गरुड मला जगू देत नाही. माझे बरेच मुलं त्याने खाल्ले, मलाही खायला निघाला. त्यावेळी देव म्हणले, आता तुला खाणार नाही, कारण का तुझ्या डोक्यावरती माझे चरण पडले, तुला आता तो काहीच करू शकणार नाहीये. मग त्या ठिकाणी कुठं जाऊ तर जा म्हणले, तुला तिकडे राहण्यासाठी ठिकाण दिलं नाही, ते निघून गेले. अशी भगवंताने लीला केली. आता पुढे मधुर रसाची लीला आहे, चिरहरण लीला आहे, यज्ञ पत्न्यांची लीला. ह्या लीला पाहण्याच्या पूर्वी थोडस त्या ठिकाणी आपण सोपान महाराजाच्या मुखातून नामस्मरण ऐकू आणि आपल्या कथेला पुढे सुरुवात करू. गोपाल कृष्ण भगवान की जय. हो श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे. हो राधे राधे गोविंद गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे. हो श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. हरि बोल. गोविंद राधे राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे राधे. गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल
राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद हे राधे राधे गोविंद गोविंद राधे वाह वाह जय हो हरी बोल श्री राधे स्वामी विठ्ठला हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठला हो हो माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा हरी बोल विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला